अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती जासी नाही पुनरावृत्ती पद पाविती कैवल्य गताध्यानी कथा सुंदर स्वामीने निवेदिली स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून या अवस्थी मंगळ वेळे सोडिते मोहळा माझी वास्तव्य करीते आपा टोळे झाले भक्त तेथे सांकल्य वृत्त अल्पमती केवी उवर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून या केला नाही विस्तार वर्षिता कथा सक्रम ग्रंथ पसरे उदधी समन सवे येऊन या स्वामींची टोळ जाते अक्कलकोटासी धर्ममार्गावरून या टोळासी मागे परत तसे भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊन का तोवरी स्वामी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ येऊ गेली या परतोनी स्वामी चालले उठून बहुत वजिले सेविकाने परी मज मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राजे स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयाशी थट्टापरी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला पूर्ण पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाच्या ग्रहाप्रती स्वामीचे जाऊन या ईश्वरमूर्ती चोळपा करी आधार चोळपाचे भाग्य उदेले येथे राजग्रहाचे आले जैसे कामधेनु आपण बळे दारिद्र्याची घरी जाय पूर्ण पुण्य होते गाठी म्हणून या घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवसा जे दुर्लभ चरण तयासी घरी लागले योग व्यासी योग साधिता तडिता तडी मार्गी श्रमती निरहारित किती राहते मौन धरित किती एका चरणी उभे राहून सदा विलो किती गगन एक गिरी गवरी बसून तपश्चर्या करिता ती एक पंचाग्री साधन करीती एक पंचनाते भक्षिती कित्येक संन्यासी होतीस संसार अवघा सांडोनी एक करिता कीर्तन एक मांडली पूजन करीते होम हवन एक षड कर्मे आचरिती एक लोका उपदेशिता एक भजन माझी नाचती एक ब्रह्मभजन करीती एक बांधिते देवालय परी त्यांचे चरण दुर्लक्ष भक्त ती वाचन केली असे नाना साधन भावविना सर्व व्यर्थ योग यादिक काही चोळपाने केले नाही परभक्तीस स्तवपायी स्वामी आले सदनाते तयासी देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करीते तेव्हा चोळपाचे चिंती आनंद झाला बहुसार तयपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकार मालोजी राजे गादीवर दक्ष असून या कारभारी परमज्ञानी असतेचे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती तर तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणे उदेले तयापासून या जगात तया नगरांचे नाव गाजत प्रसिद्ध जे प्रख्यात किती एक झाले चोळपाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक येथे लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुल्या व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चिती म्हणून या स्वामी राजे येथे बहुधा न जाती फिरावा या लोका माझे पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येथे विख्यात पातला राहती चोळपाच्या घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लिला त्याची विचित्र वार्ता ऐकून या राव बोलला काय वाणी गावात येऊन या फार दिवस झाले परी आम्हा श्रोत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन या लवलाही भेटूता या येतीवर यात परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन या आताच देती दर्शन राव मुखातून या वाणी निघाली त्याची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगणा प्रेमश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत दुर्ड घातली मिठी चरण धुतले नेत्रा श्रुनी मग तया हस्तकी धरून यावर असनावरी बैसविले खून पटली अवतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पाळून या गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिले षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तया पादुका शिरी धरून विष्णुनाचे ते ब्रह्मानंद येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत प्रेम भक्तपदी तृतीय दश अध्याय गोडा हा श्री स्वामी चरत स्वामी राजा अर्पण मस्तु श्रीरस्तु तू शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय दशाध्याय अध्याय 4 श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे षडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करी तीर्थाटन योग अभ्यास होम हवन सोड सांडोनी अवघाक्षेन नामस्मरण करावे स्वामीचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गता ध्यानाच्या अति अक्कलकोटी आले येते नूपराया दर्शन देते स्वइच्छेने राहते तयापुरी चोळापाच्या दुर्ड भाव घरी राहिले स्वामी राव ते तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याचे जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्परसे सेवेसे न धरिते मानव रूप चोळापा केवळ निर्धन स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या बापन सहज आली तया घरी कैसे आहे तयासी भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देते परी तो कधी नट कंटाळी चोळापासी सद्गती गाता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ
खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शने येती कामना चित्त धरून या. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या. लग्न येती दूरदेशाहून शरीर भोगे कष्टली. संसार तापे तृप्त झाली. मायामय पसाऱ्याचे फसले ऐसे आले किती एक सर्वांसी कल्प द्रुमा समान होऊन या. कामना करीती पूर्ण भक्त काजा वास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पुरविती. दृढच चरणी दयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडविले पै. कोणी दोन सैन्यासी आले अक्कलकोटाचे हसून या मनती जनाची ढोंगी. याच्या नादी लागला ह्या स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी. कोणते हो वसत असे काय तुम्हा वेड लागले. वंदिता ढोंग्याचे पाऊले यात स्वार्थ न परमार्थ मिळ्या. फसला तुम्ही अवघेही ऐसे तयानी नंदिले. समर्थाने अंतर जाहिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा ते केले नवल एक पहावया आले. लक्षण समर्थ समजले ते खुन ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पातळीत समर्थाची स्वारी. तेही दोघे अवचारी तो बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्तो पाटावरती. श्री स्वामी आपुले याचे ते चमत्कार म्हणून या करी. आता दर्शने इच्छ जन असंख्यात पातले. तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत. एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन या चरणाचे मंगल माग गरजत वाचे. हेतू परवावे मनीचे म्हणून या विनविते. कोणी द्रव्य पुढे ठेविता कोणी फळे समर्पिता. नाना वस्तू करीते अर्पण नाना मिते तयांचे. कोणी वसन नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करिता चरण पूजिती. आनंदे संन्यासी कौतुके पाहते. मना माझे आश्चर्य करिता क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरून एक क्षण घडत सत्संगी. तत्काळ पाटले ती पालटे की कुमती. म्हणून या कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी. म्हणत यथेचे मिठेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी. जीव आमचा खळवळला मोडेले जनांची गर्दी. तो येऊन या सेवेकरी संन्याशापुढल्या नानापरी वस्तू ठेवू लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्य दिस सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भिकुईने. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी. तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिला केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यासी जाहली विटंबना. 10व्या कुत्सित जना अवतरले अतिवर्य. त्यांच्या चरणी जाता भक्ती त्यांचे मनोरथ पुनर्वती पसरली. जगी ऐशी ख्याती लीला त्याची विचित्र. श्रीपाद श्री वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्याचा अवतार स्वामी येती. वर्णी कीर्ती विष्णुदास इति. श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा सहमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 14 अध्याय गोड हा श्री स्वामीचर राजा अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु.